गटातील इच्छुक उमेदवार पैलवान किरण संपत साकोरे यांना बैलगाडा संघटनेच्या नुकत्याच झालेल्या संवाद मेळाव्यामध्ये एकमताने, एकमुखाने आणि एक दिलाने संपूर्ण जिल्ह्यातील सर्व बैलगाडा शौकीन तसेच चालक मालक संघटनेने जाहीर पाठिंबा दिलाय। जिल्ह्यातील सर्व बैलगाडा शौकीन चालक मालक संघटनेच्या नुकत्याच झालेल्या संवाद मेळाव्यामध्ये बैलगाडा प्रेमींनी अलोट गर्दी करून पैलवान किरण साकोरे यांच्या विजयासाठी आम्ही जीवाचे रान करू असा निर्धार सर्व संघटनांनी व्यक्त केला। महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र कंद, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक जयसिंग एरंडे यांच्यासह असंख्य बैलगाडा शौकीन चालक मालक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज खऱ्या अर्थानं आमच्या बैलगाडा क्षेत्रातील सर्व बैलगाडा मालकांना आणि खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यामध्ये सर्व आमचे बैलगाडा मालक काम करत असतात। हे सर्व बैलगाडा मालक, चालक आणि खऱ्या अर्थानं शौकीन ही सर्वच मंडळी खऱ्या अर्थानं आज संवाद मेळावा लावला होता की भविष्याच्या इलेक्शन संदर्भात नियोजन करण्यासाठी की आपल्या सर्व बैलगाडा मालकातील एक सहकारी खऱ्या अर्थानं या इलेक्शन साठी सामोरे जात असताना त्याला खऱ्या अर्थानं पाठिंबा देण्यासाठी आणि त्याची ताकद बळकट करण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्वजण बैलगाडा मालक या ठिकाणी उपस्थित राहिले होते। काय सांगायला एकंदर अतिशय सुंदर आणि अतिशय चांगला प्रतिसाद खऱ्या अर्थाने सुरुवातीच्या काळामध्ये काही गावांना बैलगाडा घाट नव्हती आणि त्याचप्रमाणे नवीनच्या आता 17च्या कालखंडामध्ये 13-14 नंतर जे बैलगाडा शर्यती चालू झाल्या त्याच्यानंतर पेरणा असेल, बुरकेगाव असेल, डोंगरगाव असेल या ठिकाणी नव्याने घाट झाले। पहिले त्या गावांमध्ये घाट नव्हते आणि सगळे ह्या बैलगाडा क्षेत्राकडे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि या दृष्टिकोनातून सगळे नवीन सहकारी जोडण्याचं, मित्र परिवार जोडण्याचं हे खऱ्या अर्थाने बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून होत असतं आणि सर्वजण बैलगाडा मालक, चालक सर्वजण खऱ्या अर्थानं आमच्यावरती प्रेम करून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आज आपल्या मतदारसंघातल्या 12 गावातले सगळे बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पैलवान किरण साकोरे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी आज इथे एकत्र आले होते आणि आज आपण पाहिलं संपूर्ण चौधरी लॉन्स या सगळ्या बैलगाडा मालकांनी बैलगाडा शौकीनांनी भरून गेलेले आणि एकंदर जर आजचं वातावरण पाहिलं तर किरणचा विजय निश्चित आहे। या सगळ्या वातावरणातून निश्चित आहे, कारण एकदा का बैलगाडा मालकांनी बैलगाडा शौकीनांनी डोक्यात घेतलं तर ते मागं हटत नाही आणि आजचं आणि आता पण त्यांनी 100% डोक्यात घेतलंय आणि हेच किरणला विजय करतील असं मला 100% मला खात्री आहे। किरण क्षेत्रामुळे तुम्ही उल्लेख केला की लंगोटी घालणं मी शिकवलंय, तर त्याबद्दल काय सांगितलं? नाही, किरण अतिशय लहान असताना शिक्रापूरच्या जानत्राच्या कुस्ती केंद्रामध्ये माझ्याकडे आला होता आणि त्यावेळेस मी त्या तालमीचा वसंत म्हणून काम करत होतो आणि किरण खूप लहान, म्हणजे साधारण 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 18 ते 20 वर्षापूर्वीची। आणि त्यावेळेस किरणला लोंगोट लावायचं कामच मी केलं, म्हणजे किरणला लोंगोट लावणं, त्याला 4 वर्ष कुस्ती शिकवणं, हे सगळ्या म्हणजे माझ्याकडे किरण राहिलं 3-4 वर्ष। त्यामुळे किरण ला अतिशय जवळ ओळखतो आणि मला किरण अतिशय जवळ ओळखतो आणि तो माझा पठ्ठ शिष्य असल्या कारणाने जेवढी ताकद आम्हाला आमच्या कुस्ती क्षेत्रातून लावायची आम्ही ती लावणारच आहे, पण कुस्ती क्षेत्राबरोबर सार्वजनिक क्षेत्रातून सुद्धा आमचे जेवढा मित्र परिवार आहे हा सगळा परिवार किरणसाठी या मैदानामध्ये उतरणार आहे। ना भूतो ना भविष्य अशी मी या ठिकाणी गर्दी बघितली, असं वाटलं काही विधानसभेची निवडणुकीत आहे, जिकडे पाहावा तिकडे लोकच लोक आहेत आणि विशेष म्हणजे या प्रचाराच्या निमित्तानं हे बैलगाडा मालक एवढ्या मोठ्या संख्येने येईल अशी अपेक्षा मलाही नव्हती, कोणालाच नव्हती, परंतु या साकोरे परिवारावर केलेलं प्रेम आणि साकोरे परिवारातील एक तरुण चेहरा सगळ्यांच्या मनात रुजलेला, जनमानसात हवाहवासा वाटलेला एक चेहरा आहे। त्यांचं नाव आहे पैलवान किरणराव साकोरे। हे 2026च्या जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी पहिल्यांदाच ही निवडणूक या गटाची अशी पाहतोय, एवढी प्रचंड गर्दी, अजून प्रचाराला रंगत यायची, लोकांची गर्दी अजून उसळणार हे या ठिकाणावर मला जाणवलं। मी ज्यावेळेला घोषणा दिली त्यावेळेला शेवटच्या माणसाचा वर हात बघितला, एक हात वर करत सांगितला, इथला कार्यकर्ता, इथला मतदार 2 हात वर करत होता। त्याच्यावर मला जाणवलं हा विजय ह्यांच्या
नशिबात पहिला पक्का निर्णय पुणे जिल्ह्यातला पहिला जो निकाल येईल जिल्हा परिषदचा उमेदवार विजय म्हणून पहिलं नाव येईल ते किरणराव संपतराव साकोरे प्रचंड बहुमताने जिल्हा परिषद निवडून आले आहेत। ही पुणे जिल्ह्यात पहिली बातमी लागली याची खात्री मला आजच या ठिकाणी पडलेली आहे। अतिशय चांगलं वातावरण या परिसराचे दोन्ही पेरणे गटातील उमेदवार किरण साकोरे यांना खऱ्या अर्थाने खूप चांगलं वातावरण आहे। आपण पाहिलं जर असेल तर खूप या आधीच्या काळात देवदर्शनाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम त्यांनी केलंय। अनेक ठिकाणी भाविकांना त्यांनी देवदर्शन घडवून आणलेलं आहे। त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने एक चांगली त्यांच्याबद्दलची प्रतिमा एक आधुनिक श्रावणबाळ म्हणून त्यांनी समाजामध्ये निर्माण करण्यात खूप मोठा मोलाचा सहभाग त्यांनी नोंदवलाय। आणि आजच्या जर या बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून आता जर हा मेळावा पाहिला आणि एकदा आम्हाला माहिती आहे जर एकदा बैलगाडा संघटना मालकांनी जर ठरवलं तर ते नक्कीच राजकीय इतिहास घडवतात। हा इथून पाठीमागचा इतिहास आहे आणि असाच इतिहासाची पुनरावृत्ती या जिल्हा परिषद गटाच्या किंवा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते करतील। अतिशय चांगला प्रतिसाद आहे। आपले किरण शेठ साकोरे यांना सर्व 12 गावातील एकदम चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आमच्या वडगाव शिंदे गावातील सचिन काकडे बैलगाडा संघटना असेल, जाधव कंपनीची बैलगाडा संघटना असेल, परत बापूशेठ वामन काकडे यांची बैलगाडा संघटना आहे। त्या सर्व संघटनेने आमच्या किरण शेठ साकोरेंना भरपूर असा पाठिंबा दिलेला आहे। त्याचप्रमाणे आता दुसरीचं मैदान एका पैलवानाने जिंकलेलं आहे, तर दुसरं पुण्याचं मैदान मुरलीधरांना मोळ हे पैलवान आहे ते जिंकणार आहेत आणि आता तिसरं मैदान आहे ते जिल्हा परिषदेचं ते आमचे किरण शेठ साकोरे पैलवान जिंकतील असे सर्व बैलगाडा संघटनेचे त्यांच्या पाठीमागे भक्कम उभं राहून साथ देतो। नमस्कार, मी बाबासाहेब चंद्रराव दरेकर, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार महामंडळ। मी एक बैलगाडा शौकीन म्हणून या ठिकाणी आमचे सहकारी मित्र म्हणण्यापेक्षा किरण साकोरे आमच्या सानिध्यामध्ये आमच्या बरोबर आम्ही त्यांना वास्तगिरी करून पैलवान बनवला आणि आप्पासाहेब साकोरे यांच्या घरातील तो असल्यामुळे आप्पासाहेब साकोरे यांचं या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे। त्यांच्या शब्दावरती या ठिकाणी एवढा मोठा बैलगाडी शौकीन असेल किंवा बैलगाडा चालक मालक असेल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मी किरणला स्वतः जवळून ओळखतो। आमच्या तालमीत तयार झालेला हा पट्टा आहे, तरी त्यांनी या ठिकाणी त्याची समाजामध्ये जी काम करण्याची जी भावना आहे तर त्या भावनेमध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव असल्यामुळे त्यांनी बैलगाडा बरेच गावामध्ये घाट असतील, बैलगाड्या यांचे संघटनेचे काही अडचणी असतील, बरेचशा ठिकाणी घाटासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। स्वतःच्या खर्चामधून त्यांनी बैलगाड्या घाट असतील किंवा बैलगाड्याची समस्या असतील ते करून दिलेला आहे। एक तळागाळाचा कार्यकर्ता या ठिकाणी बैलगाडा संघटनेसाठी या ठिकाणी झटून उठणारा कार्यकर्ता आहे आणि आप्पासाहेब साकोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी बैलगाडा शौकीनांचं यांच्यावरती खूप असं चांगलं प्रेम असल्यामुळे या ठिकाणी हा सर्व बैलगाडा चालक मालक या ठिकाणी संघटना अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सर्वजण या ठिकाणी येऊन या ठिकाणी किरण साकोरे यांना भक्कम असा पाठिंबा दिलेला आहे। भारतीय जनता पक्षाला तर पूर्ण जिल्ह्यात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात यश तर भेटलेलंच आहे। पिंपरी चिंचवडचं यश पाहता, पुणे जिल्ह्याचं यश पाहता, दोन पैलवानांनी एकदम परफेक्ट बाजी मारलेली आहे। त्याच्यामुळे ही जिल्हा परिषदची बाजी हा छोटा पैलवान 100% मारणारच आहे। त्याच्यामुळे ते याच्यात काही दोषच नाही। हे पैलवान किरण शेठ साकोरेला 100% यश भेटणार आहे आणि पैलवानांनीच पूर्ण महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात बाजी मारलेली आहे। किरण शेठ साकोरे पैलवान हे 100% बाजी मारतात। आम्ही भरपूर प्रमाणात या ठिकाणी पिंपरी सांडस मधून आलेलो आहे। किरण दादांनी त्यांच्या सहकार्यांनी सगळ्यांना फोन केले होते, त्याबद्दल त्यांचं पण आभार आहे आणि भरपूर प्रमाणात आम्ही प्रतिसाद देणार आहे त्यांना। भरपूर प्रमाणात जोशात दादांना विजय करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। विशेष असं काय प्लॅनिंग आहे? विशेष प्लॅनिंग म्हणजे सर्व मित्र परिवार आणि शेजारच्या गावांच्या पण आमचे भरपूर मित्र आहेत, त्यांच्या आम्ही गाठीभेटी घेऊन त्यांना 100% सांगू किरण दादांचं काम करा। त्यांना काही अडचण असेल तरी आम्ही त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।